नमस्कार. आज अश्विन शुक्ल षष्ठी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर आणखी 3 उड्डाणपूल उभारले जाणार. गरब्यात झालेल्या ओळखीतून एका विवाहितेची फसवणूक. आणि शिक्षण मंडळांच्या 2 शाळांना महापालिकेच्या शाळा खाली करण्याच्या नोटिसा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आणखी 3 उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं यासाठी मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत प्राधिकरणाचे आयुक्त UPS मदान आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलांना हिरवा कंदील दाखवला आहे. ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी घोडबंदर रस्त्यावर पादचारी पूल आणि उड्डाणपूल उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. या बैठकीत घोडबंदर रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे 6 तर ठाणे महानगरपालिकेतर्फे 4 असे एकूण 10 पूल बांधले जातील अशी माहिती अजित पवार यांनी दिली. घोडबंदर रस्त्यांचं रुंदीकरण शासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपुलांची आवश्यकता आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर हा रस्ता विकसित करण्यात आला होता. आता त्याच धर्तीवर आनंदनगर, कासार-वडवली आणि ओवळा जंक्शन इथे हे पूल उभारले जाणार आहेत. घोडबंदर रस्त्यावर यापूर्वीच 4 पूल बांधण्यात आले असून यापैकी माजिवडा नाक्यावरील पुलाचं काम बरंच लांबलं आहे. या पुलांसाठी 75 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या 3ही पुलांना शासनानं मंजुरी दिली आहे. घोडबंदर रस्त्यावर बांधल्या जात असलेल्या पादचारी पुलांवर सरकते जिने उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही खासदार संजीव नाईक यांनी या बैठकीत केली. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गरब्यात झालेल्या ओळखीतून एका विवाहितेला प्रेमात पाडून तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजा पिल्ले यानं नवरात्रीच्या निमित्तानं संपर्क साधून एका विवाहितेला विवाहाचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या पीडित महिलेनं कासार-वडवली पोलिसात केली आहे. मात्र पालिकेचा ठेकेदार असलेल्या पिल्ले यानं न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवल्यानं पीडित महिलेनं न्यायासाठी पोलीस आयुक्तांना साकडं घातलं आहे. मुंबईत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीचा विवाह 2002 मध्ये ठाण्यातील व्यक्तीशी झाला होता. तिचा पती दुबईत नोकरीसाठी असून त्यांना 9 वर्षांचा मुलगा आहे. पती दुबईला नेत नाही यावरून भांडण सुरू झाल्यानं ती मानसिक तणावात असताना 2011 साली विजय गार्डन येथील नवरात्रीच्या गरब्यात तिची ओळख बांधकाम ठेकेदार असलेल्या राजा पिल्ले उर्फ कन्ना याच्याशी झाली. मैत्री झाल्यानंतर तिनं तिची कौटुंबिक माहिती त्याला सांगितली. तिची सहानुभूती मिळवत त्यानं तिला आपल्या प्रेमजाळ्यात अडकवलं. इतकंच नाही तर पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडून चक्क विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी नोंदणी केली. 19 जून ही लग्नाची तारीखही ठरली. पण यापूर्वीच विवाहाच्या आमिषानं त्यानं तिच्यावर अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिली. त्यानं तिला गर्भपात करायला लावला. याची वाच्यता करू नये म्हणून तिच्या घरच्यांनाही विश्वासात घेऊन तिला झुलवत ठेवलं आणि एक दिवस पिल्ले गायब झाला अशी तक्रार या पीडित महिलेनं कासार-वडवली पोलिसात केली आहे. मात्र हा प्रियकर मोकाट असल्यानं तिनं थेट पोलीस आयुक्तांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींना पडझडीचं ग्रहण लागलं असतानाच आता पालिकेच्या शाळाही धोकादायक ठरू लागल्या आहेत. पालिका प्रशासनानं या धोकादायक शाळा खाली करण्याच्या नोटिसा शिक्षण मंडळाला बजावल्या असून शिक्षण मंडळानं पर्यायी व्यवस्था करा तर शाळा खाली करू असा सूर लावला आहे. मुंब्र्यातील उर्दू शाळा आणि येऊर येथील शाळांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. शाळेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती वापरण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुंब्र्यामध्ये एका शाळेचा स्लॅब पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना यापूर्वी घडली होती. आता पालिकेच्या या नोटिसांमुळे शाळा इमारतींच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंब्र्यातील धोकादायक शाळा ही तळ अधिक 4 मजल्यांची असून यामध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या प्राथमिक तसंच माध्यमिक शाळा आहेत. येऊर येथील शाळा तळ अधिक 2 मजल्यांची असून यामध्ये 500 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या शाळांच्या इमारती खाली केल्यास विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक संस्था करासंदर्भात महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात महापालिकेनं कारवाईचा आसूड उगारलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. व्यापाऱ्यांनी या विरोधात कायम असहकाराची भूमिका घेतल्यामुळं महापालिकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत सुरुवातीस महापालिका प्रशासनानं सामंजस्याची भूमिका घेतली होती. मात्र व्यापाऱ्यांनी या सामंजस्याच्या भूमिकेचा गैरफायदाच घेतला. वारंवार इशारा देऊनही व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनास धूप घातली नाही. अलीकडेच महापालिकेनं स्थानिक संस्था करासाठी नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकार मिळावेत अशी मागणी शासनाकडे केली होती. आता त्यानंतर महापालिका प्रशासनानं स्थानिक संस्था कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. काल संध्याकाळी जांभळी नाका येथील जीवन ज्योती या दुकानावर छापा टाकून पावती पुस्तकं, चलन असा सर्व हिशेब ताब्यात घेण्यात आला. स्थानिक संस्था कर लागू झाल्यापासून या दुकानाच्या मालकांनी कर भरण्याचं टाळलं होतं. या दुकानाचे हिशेब ताब्यात घेऊन पालिका प्रशासनानं त्याची तपासणी सुरू केली असून या तपासणीनंतरच नक्की किती कर बुडवला हे स्पष्ट होऊ शकतं. ठाण्यातील येऊर इथे आदिवासी पर्यटन स्थळ उभारण्याकरता 10 कोटी रुपये देण्याची तयारी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दर्शवली आहे. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आरक्षित जागेवर आदिवासी पर्यटन केंद्र व्हावं आणि येऊर इथे आरक्षित असलेल्या उद्यानाच्या कामास चालना मिळावी यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पिचड यांनी ही तयारी दर्शवली. या बैठकीस आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी तसंच आदिवासी तरुणांना मार्गदर्शन करणारं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारं तसंच पर्यटनास चालना देण्याच्या दृष्टीनं पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारानं साकारणारा हा राज्यातला पहिला प्रकल्प असल्यानं यासाठी 10 कोटी रुपये तरतूद करत असल्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली. येऊर हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या परिसरात सर्वसामान्य पर्यटक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचं केंद्र उभारल्यास आदिवासी बांधवांना वेगळी दिशा मिळेल आणि मूळ आदिवासी संस्कृतीबद्दल लोकांना माहिती मिळू शकेल. हे पर्यटन केंद्र विकसित करताना मूळ आदिवासी संस्कृती जपण्यासाठी त्यांचं राहणीमान, त्यांची शस्त्रास्त्र, त्यांचा तारपासारखा नृत्याविष्कार, त्यांना अवगत असलेली वारली पेंटिंगसारखी कला आणि इतर विविध क्षेत्रात आदिवासी बांधव ज्या कलांमध्ये पारंगत आहेत त्या सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम या केंद्रातून केलं जाणार आहे.